लोकसभा निवडणुकीदरम्यान चालू झालेलं धंगेकर वर्सेस मोहोळचं जे काही वातावरण होतं किंवा शाब्दिक युद्ध होतं हे अजूनही चालू असलेलं पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये आता एक नवीन प्रकरणाने एंट्री घेतली ती म्हणजे जैन बोर्डिंग हाऊसचं प्रकरण। या विक्री प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळांचं नाव आलं। त्यानंतर केंद्रीय मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांवर माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांनी प्रचंड आरोप केले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा गोखलेंच्या जी काही कंपनी आहे या कंपनीमध्ये असलेला जो काही त्यांचा नवीन प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट संदर्भामध्ये त्यांनी एक प्रमोशनल व्हिडिओ म्हणू शकतो किंवा एक जाहिरात केलेली होती, ती व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर तीच व्हायरल आता पुन्हा एकदा करण्यात आली ती रवींद्र धंगेकरांकडून। आणि या जाहिरातीनंतर याच मुरलीधर मोहोळांचा गोखलेंशी किती जवळचा संबंध आहे आणि अजूनही ते त्या सगळ्यामध्ये भागीदार वगैरे आहेत का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। आणि त्यानंतर आता रवींद्र धंगेकरांवर पलटवार म्हणून भाजपने सुद्धा रवींद्र धंगेकरांचा अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ समोर आणलेला पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ ज्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणी मी आत्ता उभी आहे। तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर हे मेन्स अव्हेन्यू नावाचं लक्ष्मी रोडला असलेलं प्रसिद्ध असं मेन्सवेअर आहे, शोरूम आहे। याच ठिकाणी माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर जे त्यावेळी जेव्हा ही व्हिडिओ शूट झालेली होती त्यावेळी ते तत्कालीन आमदार होते। 2024च्या ऑगस्ट महिन्यातली ही व्हिडिओ आहे। त्यावेळी धंगेकर या ठिकाणी आलेले होते, त्यांनी काही शॉपिंग केली आणि शॉपिंग केल्याच्या नंतर त्यांचा व्हिडिओ काढण्यात आला। त्यामध्ये त्यांनी इथल्या कपड्यांचं मोठं कौतुक केलं किंवा इतरांनी सुद्धा या स्टोअरला भेट द्यावी वगैरे असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि तीच व्हिडिओ सध्या भाजपकडून व्हायरल करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने केवळ मुरलीधर मोहोळांनी गोखलेंच्या एका प्लॅन संदर्भातला व्हिडिओ केला म्हणून मग त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात असेल तर मग ज्या अर्थी रवींद्र धंगेकर यांनी अव्हेन्यू मेन्सचा वेअर जे आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा व्हिडिओ केलेला असेल तर मग त्यांचा सुद्धा या दुकानाशी किंवा या शोरूमशी काही संबंध आहे का, त्यांची सुद्धा भागीदारी आहे का असा प्रश्न जो आहे तो आता भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे। अर्थात या सगळ्यामध्ये आम्ही या दुकानाचे जे ओनर आहे त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। इथल्या मॅनेजरशी बोलणं झालं, मात्र इथले ओनर सध्या अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी याविषयी काही अजून बोललेलं नाहीये। मात्र आता जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आलेले आहेत। दोन्हीकडून एक एक वार जे आहेत ते करण्यात येत आहेत। एकीकडे मुरलीधर मोहोळांवर जर एक आरोप झाला तर लगेचच मुरलीधर मोहोळांच्या वतीने भाजपकडून त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आमदार रवींद्र धंगेकर माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांवरती सुद्धा आरोप केले जात आहेत आणि तशाच पद्धतीचं हे सगळं प्रकरण पाहायला मिळतंय। खरं मुळात जर आपण पाहायला गेलं तर हे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये असे अनेक नेते येत असतात, म्हणजे केवळ तिथे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकरच आले होते का तर असं नाहीये। या दुकानामध्ये आमदार शंकर मांडेकर असतील, रुपाली चाकणकर असतील किंवा इतर अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच मंत्री असलेले दत्तामामा भरणे या ठिकाणी येऊन गेलेत। त्याचबरोबर इतर पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते असतील, काही सरपंच असतील, काही नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार असतील, असे बरेच लोक या ठिकाणी येत असतात। दुकान मोठं असल्यामुळे शॉपिंगसाठी अनेक जण येतात आणि जेव्हा अशा पद्धतीचे कुणी मोठे लोक किंवा राजकीय नेते या ठिकाणी येत असतात त्यावेळी या दुकानाकडून त्यांचं शूटिंग केलं जातं आणि ते मग त्यांच्या पेजवर व्हायरल केलं जातं। असा एक ट्रेंड असलेला पाहायला मिळतोय। मॅनेजरने सुद्धा तशाच पद्धतीची माहिती दिली आहे। त्यामुळे आता कुठेतरी या सगळ्याच दुकानामध्ये रवींद्र धंगेकरांचा वाटा आहे का, भागीदारी आहे का असा जो काही प्रश्न उपस्थित केला जातोय त्यावर स्वतः रवींद्र धंगेकर अजूनही पुढे येऊन काहीही बोललेले नाहीयेत। त्यामुळे ते यावरती काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणावरती रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया कधी येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर त्याचबरोबर भाजपच्या वतीने हे जे काही आरोप रवींद्र धंगेकरांवर केले जात आहेत त्यामध्ये आणखीन काही काही आरोप जोडले जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षदसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।